पैसे तर जेवढे लागले तेवढे दिले पाहिजे सरकारने, अशी इच्छा आहे. हा, कामधंदे तर आता सध्या होत नाही 1 वर्ष. बरोबर. ह्या आहे प्रतिभा लाड, ज्या वरुड ते राजुरा बाजार मार्गावर शिवाई बस व ऑटोच्या झालेल्या सर्वात मोठ्या अपघातात थोडक्यात बचावल्या. मात्र त्या दोन्ही पायांनी अपंग झाल्या आहेत. त्यांच्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध. आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. त्यांचे पती आधीच अपंग असल्याने त्या स्वतः कामाला जाऊन एकूण 7 जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. मात्र या अपघातात त्या दोन्ही पायांनी अपंग झाल्यापासून त्या बेरोजगार झाल्या आहेत. तर उपचारासाठी कर्ज घेतल्याने त्यांच्या समोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा आणि लोकांकडून घेतलेले पैसे कुठून परत करावे हा प्रश्न उभा राहिला आहे. ST महामंडळाच्या शिवाई बसने ऑटोला धडक दिली. यात बस चालकाची चूक होती. त्यामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला व जखमी रुग्णांना मदत मिळावी यासाठी अपघाताच्या दिवशी ग्रामीण रुग्णालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी मदत देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. मात्र आज या अपघाताला 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा अजूनपर्यंत ST महामंडळाकडून या कुटुंबाला मदत मिळालेली नाही. तर प्रशासनाचा एखादा अधिकारी याबाबत अपघातग्रस्त कुटुंबाची माहिती घेण्यासाठी सुद्धा आला नाही. त्यामुळे सध्या लाड कुटुंब मोठ्या संकटात सापडलं असून सध्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी कर्जबाजारी होत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा मोठा प्रश्न लाड कुटुंबासमोर उभा राहिला आहे. या अपघातातील मृतकांच्या कुटुंबांसह जखमी रुग्णांना तात्काळ मदत संबंधित प्रशासनाकडून देण्यात यावी अशी मागणी आता सर्वत्र होत आहे. आम्ही लाड कुटुंबासोबत बातचीत केली आहे, पाहूया. वरुड ते राजुरा बाजार मार्गावर मागील 2 महिन्याआधी एक भीषण अपघात झालेला होता. शिवाई इलेक्ट्रिक बसने ऑटोला धडक दिल्यानंतर या अपघातामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आणि 2 महिला ज्या आहेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. आणि त्या एका महिला ज्या होत्या म्हणजेच प्रतिभाताई लाड वडाळ्याच्या, त्या पूर्णतः अपंग झालेल्या आहेत. आणि आपण बघू शकतो की त्यांचे जे दोन्ही पाय आहेत ते अपंग झालेले आहेत आणि त्या आता घरी बसून उपचार घेत आहे. आपल्यासोबत प्रतिभाताई लाड आहेत. काय सांगणार, कोणता दिवस होता तो आणि कशासाठी तुम्ही वरुडला जात होते आणि किती वाजता घरून निघाल्या होत्या? 18 फरवरीच्या दिवशी घरून गेली. दवाखान्यात जाणार होती त्या दिवशी. घरून स्कूटीने नेऊन मागितलं राजुऱ्यापर्यंत. अच्छा. तिथून ऑटोत बसली. अच्छा. मग कुठं म्हणजे तो ॲक्सिडेंट झाला, किती वाजता झाला, कसा झाला हे माहीत आहे का तुम्हाला? 9:45-10च्या दरम्यान झाला आहे तो. अच्छा. मग कसा म्हणजे समोरून येताना बस दिसली होती? नाही, लक्ष नव्हतं तुमचं? लक्षच नाही. बरं, एकदम बस उडली, आपण पडलो, हा मोठा अपघात झाला, हे काही कळलं? काहीच नाही कळलं. एकदम तुम्ही बेशुद्ध? होते. बरं, होश केव्हा आला मग? होश सरकारी दवाखान्यामध्ये. अच्छा. तेव्हा आपलं पाय तुटलेलं आहे? नाही, त्याच्यावर काहीच चेतना नाही. अच्छा. बरं, काय वाटते, तुम्ही आधी मोलमजुरी करत होत्या, आता अचानकपणे तुमचा अपघात झाला, तुम्ही घरी बसलाय, 2 महिने झाले आणि पुढे तुम्हाला उपचार घ्यावा लागणार आहे, पैसे लागत आहे. आता पैसे तर जेवढे लागले तेवढे दिले पाहिजे सरकारने, अशी इच्छा आहे. हा, कामधंदे तर आता सध्या होत नाही 1 वर्ष. बरोबर. आणि मग किती मुलं किती आहेत? 2 मुली 1 मुलगा आहे. अच्छा. किती लोकांचं कुटुंब आहे? 7. 7ही लोकांचा उदरनिर्वाह तुम्ही दोघंच करताय. ह्या आहेत प्रतिभाताई लाड यांचे पती प्रकाश लाड. ते आधीच अपंग होते, त्यांच्याकडून जास्त काम होत नाही आणि आता प्रतिभाताई लाड सुद्धा अपंगच झालेले आहे, कारण त्यांचे दोन्ही पाय जे आहे आता सुद्धा त्यांना हे झालेलं आहे. एका पायाचं 2 ऑपरेशन झालेले आहे. मात्र आतापर्यंत या अपघातात किती रुपये लागले? आतापर्यंत 2.25 लाख. आतापर्यंत 2 लाख रुपयांच्या जवळपास या पायाच्या उपचारासाठी यांना खर्च लागला आणि पुढेही लाखो रुपये खर्च लागणार आहेत, त्याच्याही पलीकडे. आणि आता समोर यांच्याकडून काम होणार का, या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसं करणार, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र अजूनपर्यंत
प्रशासनाकडून कुठलीही मदत यांना मिळालेली नाही, कुठला अधिकारी देखील यांच्या घरी आलेला नाही आणि आता जो लागणारा खर्च आहे, जो लागून गेलेला खर्च आहे, पुढे उदरनिर्वाह कुटुंबाचा कसा करायचा, हा सर्व जो खर्च आहे प्रशासनानं कुठेतरी यांना दिला पाहिजे. आपल्यासोबत प्रकाश भाऊ लाड आहेत. काय सांगणार भाऊ, कशी परिस्थिती आहे सध्या कुटुंबावर? परिस्थिती तर खूप म्हणजे गंभीर परिस्थिती चालू आहे यावेळेस, कारण आम्ही तसेच पहिलेच अपंग लोक होतो आणि कसं तरी आम्ही काम जास्त माझ्याकडून होत नाही, पण तरी करायचं. आता ह्या बिमारीलेच तर आमच्याजवळ पैसा नव्हता, तर आम्ही इकडून तिकडून कर्जबाजारी होऊन ह्या बिमारीची सोय घेऊन राहिलो आहे आणि समोर पण घ्यावा लागते. तर याच्यासाठी सुद्धा आमच्यावर कर्ज होणार, किती होणार आता याचा तर आम्ही काही सांगू शकत नाही. पण आमची परिस्थिती अशी आहे का आमची खावाची सोय आता लागून राहिलेली नाही आहे. बरं, प्रशासनानं काय मदत दिली पाहिजे का? प्रशासनानं मदत तर दिलीच पाहिजे, कारण ते ताबडतोब दिली पाहिजे, कारण आमची परिस्थिती खूपच गंभीर आहे. आम्ही काम करणारे लोक आहे, आमच्या घरी शेती नाही, काही नाही, मजुरी करणारे लोक आहे आम्ही. आणि हे जे आम्ही समजा बिमारीची सोय घेऊन राहिलो आहे याचंसुद्धा खूप कर्ज झालं आहे आमच्यावर. हे आम्ही समोर फेडणार कसं याचीसुद्धा काळजी आताच आम्हाला लागून गेली. टाळा गावचं लाड कुटुंब त्यांनी सांगितलेलं आहे की आधीच 7 लोकांचं कुटुंब, अगदी हालाकीची परिस्थिती, आणि या परिस्थितीवर कुठेतरी मात करण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पती आधीच अपंग होते, त्यांच्याकडून जास्त काम नाही, एकट्या कमावत्या व्यक्ती होत्या त्या प्रतिभाताई लाड. त्यांचा सुद्धा या अपघातामध्ये दोन्ही पाय जे आहे गंभीररित्या जखमी झालेले आहेत, पूर्णतः निकामी झालेले आहेत. त्यांना आता घरी बसूनच उपचार घ्यावा लागणार आहे काही वर्ष, आणि जवळपास आता 2 लाख रुपये खर्च लागलेला आहे, पुढेही लाखो रुपये खर्च लागणार आहे. अजूनपर्यंत मात्र प्रशासनानं यांना कुठलीही मदत जाहीर केली नाही, कुठला प्रशासनाचा अधिकारी आला नाही, आणि आता कुटुंबावर जे आहे मोठं संकट या ठिकाणी पडलेलं आहे. आपला उदरनिर्वाह कसा करायचा, 2 मुली, 1 मुलगा, आई बाबा आणि हे 2 असे 7 लोकांचं कुटुंब आहे. त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे. कुठंतरी ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी मोठं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं, मात्र त्याच्यानंतर कोणी राजकीय पदाधिकारी, कुठले लोकप्रतिनिधी यांना भेटून यांच्यासाठी कुठंतरी प्रयत्न करते आहेत का, हे देखील पाहणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण अपघात जो होता तो शिवाई इलेक्ट्रिक बसच्या चुकीने झालेला होता, हे त्या ठिकाणी ST बसच्या आगारातील अनेकांनी मान्य सुद्धा केलेलं होतं त्या ठिकाणी, आणि मदत जाहीर करू म्हणून आंदोलन देखील मागे घेण्यात आलेलं होतं. मात्र आतापर्यंत यांना जे आहे ती कुठलीच मदत मिळालेली नाही. आणि आता कसे विचार येतात डोक्यात हे झोपून राहत असताना दिवसभर? विचार येते ना, काम कसं होईन आपल्याकडून, कसं घर चाललं याचा विचार येते. प्रशासनानं तात्काळ मदत दिली पाहिजे त्यांनी. बघू शकतो कुठंतरी आता जे लाड कुटुंब आहे यांना मदतीची आवश्यकता आहे, त्यामुळं प्रशासनानं तात्काळ यांच्याकडे लक्ष देऊन यांना मदत जाहीर केलेली पाहिजे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.